सकाळपासून मुंबईमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका हा चाकरमान्यांना पडलेलाच आहे। मात्र आपण बघतोय की या ठिकाणी दादरच्या या प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी सध्या बघायला मिळते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अगदी कार्यालय जी आहे ती वेळेच्या आधी या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे ही मोठी गर्दी सध्या दिसून येते। ऑफिसेस लवकर सोडलेत का? हाँ, अभी छोड़े ऑफिस में। हाँ। क्या बोला, रीज़न क्या? रीज़न था कि जब भी हम लोग पहुँचे तो सुबह ट्रेन बंद थी, फिर आए तो बोलते कि तुम लोग लेट हो गए, ये हो गया तुम लोग का, अभी तुम लोग का बारिश के कारण लेट मार्क लगा है। बोले तो है, लेकिन बोलते कि तुम लोग तैर के आओ या कुछ भी करके आओ। ऊपर से मैसेज भी डाले और वीडियोस भी भेजे, तो उन लोगों ने अचानक से हम लोग को रिप्लाई दिया बॉसेस ने कि भाई तुम लोग कैसा भी आओ, तैर के आओ, कुछ भी करके आओ। अभी मैं रहता हूँ साइन में रहता हूँ। अभी मैं बोला कुर्ला जाना मुझे अभी मशीन डिलीवर करने, उतने में मुझे कॉल आता है कि आपको मशीन डिलीवर नहीं, आप अपने घर पे जा सकते हो। अभी ट्रेन इतने टाइम से खड़ा, ट्रेन आ ही नहीं रही। आपण बघतोय की रेल्वे नाही आहेत, कारण बराच वेळ झालेला आहे। इथे अनेक जण तात्काळ उभे असलेले बघायला मिळत आहेत, मात्र रेल्वे सेवा जी आहे ती काहीशी उशिरानं पाहायला मिळत आहे। ऑफिसेस लवकर सोडलेत का? काही ठिकाणी सोडलेले आहेत आणि काही ठिकाणी मात्र कामकाज चालू आहे। पावसाचा फटका कितपत बसला? भरपूर आहेत, म्हणजे ट्रेन वेळेवर नाही आहेत, उशिरा जात आहेत आणि गर्दी भरपूर आहेत। लोक जीव बदलापूर ट्रेन पकडायची आहे, एक तर बदलापूर ट्रेन पकडायची आहे, त्यात एवढी गर्दी आहे, त्यात पाऊस आहे, घरी वेळेवर जाऊ की नाही टेन्शन वाटतंय? हां, ते पण सांगू शकत नाही। आता इथून मध्ये फसलं सांगू शकत नाही, इथून तर निघालं पण पुढे किती वेळात पोहोचू सांगू शकत नाही। पण सायन कुर्ला मध्ये नेहमीच पाणी तुंबलेलं असतं, तर त्याचा कितपत फटका बसतो? त्याचं मग हे स्लो ट्रेनचं म्हणजे प्रत्येक वर्षी हे असं त्यांचं हे लोक सांगतात की आम्ही व्यवस्था केली व्यवस्थित, पण ते वेळेच्या होतात त्यांची साफसफाई, हे प्रत्येक पावसात हीच परिस्थिती म्हणजे साफसफाई होत नाही, याचा फटका सर्वसामान्य होतो। यस हो, बघतोय की साफसफाई होत नाही वेळेत। अनेकदा सांगितलं जातं की नाले सफाई झाली आहे, रेल्वे ट्रॅकची सफाई झालेली आहे, मात्र ही कुठल्याच पद्धतीची सफाई होत नाही आणि त्याचा फटका जो आहे तो चाकरमान्यांना या ठिकाणी पडतो। आपण बघतोय की बदलापूर रेल्वे लागलेली आहे, मात्र या ठिकाणी ट्रेन पकडण्यासाठी सगळेजण सज्ज आहेत, पण इथून पुढे गेल्यानंतर पावसाचा कितपत जोर असेल आणि सायन माटुंगा दरम्यान नेहमी ट्रॅकवर जे पाणी असतं त्याचा फटका कितपत बसेल याची खरं तर याचं प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर, ऑफिस लवकर सोडलंय का? नाही। पण तुम्हाला भीती वाटते? कारण बदलापूर ट्रेन आहे, आता बदलापूर ट्रेन काढली पण आहे, आपण बघतोय की ट्रेनचे इश्यू आहेत, रेल्वे ट्रॅकवर पाणी असतं, घरी वेळेवर पोचाल की नाही? आता टाइम लागणार नाही, वेळेवर नाही पोचणार, टाइम लागणार नाही। तर आपण बघतोय की वेळेवर खरं तर पोचणार की नाही याचा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय, कारण बदलापूर ट्रेन म्हटलं तर निश्चितच त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी असते। आपण बघतोय की ट्रेन त्या ठिकाणी आलेली आहे, ही 4:55ची बदलापूर लोकल आहे, मात्र या बदलापूर लोकलमध्ये चढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यातच ऑफिसेस लवकर सोडलेले आहेत, त्याच्यामुळे निश्चितच प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। आणि एकूणच दादरमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं होतं, रेल्वे ट्रॅक्सवर काही वेळापूर्वी पाणी साठलेलं होतं, हे पाणी निश्चितच जरी ओसरलं असलं तरी सायन, कुर्ला आणि चुनाभट्टी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर असलेल्या पाण्याचा फटका या ट्रेनला कितपत बसू शकतो हे मात्र सध्या सांगू शकत नाही। आणि आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही गर्दी ट्रेनमध्ये चढण्यासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। अर्थात बदलापूरमध्ये जाण्यासाठी 1.5 तास दादरवरून लागतात, मात्र पावसाळ्याच्या काळामध्ये ही वेळ जी आहे ही जास्त होऊ शकते आणि निश्चितच यामुळे मोठा त्रास जो आहे तो चाकरमान्यांना या ठिकाणी सहन करावा लागू शकतो। आपण बघतोय की आधीच गर्दी आहे, त्यात लवकर ऑफिसेस सोडल्यामुळे ही गर्दी वाढलेली आहे आणि वाढलेल्या या गर्दीचा फटका हा चाकरमान्यांनाच या ठिकाणी पडताना पाहायला मिळतो। ज्याच्यामुळे नक्कीच आपण बघितलं तर एकीकडे पावसाचा त्रास, दुसरीकडे ट्रेनमध्ये चढण्याचा त्रास, तो तिसरीकडे आपण वेळेवर घरी पोहोचू की नाही या संदर्भातली साशंकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरापर्सन राकेश तिरुकसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।